सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे। सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे, वाचे आळवावे विठोबासी। सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे। संसार सुखाचा होईल निर्धार, संसार सुखाचा होईल निर्धार। नामाचा गजर, नामाचा गजर सर्व काळ, सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे। काम क्रोधाचे ना चले जी काही, काम क्रोधाचे ना चले जी काही। काम क्रोधाचे ना चले जी काही। आशा मनीषा पायी, आशा मनीषा पायी दूर होई। सुखाचे हे नाम आवडीने गावे, सुखाचे हे नाम आवडीने गावे। आवडे धरोनी, आवडे धरोनी आवडे धरोनी, आवडे धरोनी वाचे मने हरी हरी। आवडे धरोनी वाचे मने हरी हरी। म्हणत से म्हारी, म्हणत से म्हारी जोगिया। सुखाचे आवडीने गावे, वाचे आळवावे
जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे ना, सुखाचे ते नाम आवडीनं गावे. हे नाम आपल्याला तारणार आहे, कारण हे नामच आपला शेवट असतो, हे नामच आपलं कल्याण करत असतं. म्हणून शेवटचा जो प्रवास असतो, ह्या शेवटच्या प्रवासामध्ये सुद्धा म्हटलं जातं आणि ऐकवलं जातं ते नामच ऐकवलं जातं. राम नाम सत्य आहे. त्यामुळे हे नाम कधी चुकलेलं नाही. या नामामध्ये अशी प्रचंड ताकद आहे. मग त्याला हरी म्हणा, त्याला गोविंद म्हणा, त्याला मुकुंद म्हणा, नाही तर त्याला केशव म्हणा, काही म्हणा, परंतु कसं इथून म्हणा, अंतःकरणातून म्हणा. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलंय की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. देवाची या द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्ती चारी साधेली. देवाच्या दारात एक क्षण जरी तुम्ही उभे राहिलात तरी सुद्धा मुक्ती शक्य आहे. आता एक क्षण उभं राहायचं म्हणजे कसं राहायचं, काही तर 2-2 तास. काल एक व्यक्ती आली होती, 54 दिवस उपाशी होतं, फक्त 2 चमचे पाणी प्यायचं, आणि मग चालायचा प्रॉब्लेम झाला, आजारी पडला होता. असं काही केलं तरी देव प्रसन्न होणार नाही. हे शरीराला काय क्लेशी भोग भोगून देव नाही प्रसन्न होत. जे घेणार ना ते इथून घेतो, ते ज्याचं नाव घेतो तो हृदयात बसला पाहिजे, तर त्याचा उपयोग आहे. वरवर घेऊन काय उपयोग नाही, वरवर भक्ती करून काय उपयोगाची नाही. कारण ही भक्ती जी आहे ती आपल्याला आपल्या स्वरूपापर्यंत पोचवते. हे नामस्मरण का करायचं, त्यात विज्ञान काय आहे. आपण विज्ञान युगामध्ये वावरतो, त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना चुकीची नाही करायची. आपल्याला ते माहिती पाहिजे आपण का करतोय. तेव्हा आपण जी भक्ती करतो ती अंधश्रद्धाळूपणा नाही, त्याचं सायन्स आहे, त्यात विज्ञान आहे. आपल्याला एक मन नावाचं इंद्रिय आहे, आणि हे मन नावाचं इंद्रिय जे आहे ते आपल्या जीवनामध्ये उलतापालत करत असतं. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत जे 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 काय आपण निर्णय घेतो ते मनाप्रमाणे घेतो. तेव्हा आपलं मन कुठे जातं त्याप्रमाणे हे सगळ्या गोष्टी घडतात. म्हणून काही लोक चंचल आहेत, काही लोक उतावळे आहेत, काही जणांमध्ये वय वाढलं पण बालिशपणा आहे. वय वाढलं, म्हातारा झाला आहे तरीसुद्धा बालिशपणानं वागतो. काही जणांकडे नेतृत्व करण्याचा गुणच नाही आहे. काही जण हे असंच असणार, 100% असंच असणार, असा प्रकार आहे. आणि त्यामुळे जीवनामध्ये फेल झालेले आहेत. ते जीवन उत्तम प्रकारे जगायचं असेल तर तुमच्याकडे नियोजन पाहिजे. करता येतं का? 100% करता येतं. मी माझ्या कृतीतून दाखवलेलं आहे. 1992 साली मी या मार्गामध्ये आलो, त्यावेळेपासून आजपर्यंत मी दाखवलं आहे की नियोजन कसं करू शकता. मी भारत देशातला एकमेव माणूस असा आहे की माझ्या 1.5 वर्ष अगोदर नियोजन असतं, आणि ते नियोजन कॅलेंडर रूपाने छापलं जातं. ते भक्तगणांच्या हातामध्ये असतं. 2026चं कॅलेंडर 21 ऑक्टोबरला मिळणार तुम्हाला, आणि त्याच्यामध्ये 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 ही पूर्ण डायरी असते. जुन्या भक्तगणांना विचारा. हे बघा, हे जे कॅलेंडर आहे हे कॅलेंडर गेल्या वर्षी छापलेलं आहे, आणि 21 ऑक्टोबरला सगळ्या भक्तगणांना मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये आज लिहिलेलं आहे की आज आम्ही इथे येणार म्हणून. बघा आहे की नाही गुरुजी, बघा वाचून दाखवा. हां, आज समस्या मार्गदर्शनाने आज साधक दीक्षा आहे. 1.5 वर्षापूर्वी ठरवलेलं आहे की आज साधक दीक्षा मिळेल आणि समस्या मार्गदर्शन होईल, आणि पुणे इथे तो कार्यक्रम होईल, ते दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे कार्यक्रम आज आहे. थोडक्यात हे कॅलेंडर. आणि मी फक्त एका नवीन लोकांनी लक्षात ठेवा, नाणीतवरून उठलो की इथं येत नाही, आम्ही पूर्ण भारत देशभर फिरत असतो, आणि डे टू डे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आज कुठे, उद्या कुठे, परवा कुठे, तेरवा कुठे, सगळं दिलेलं आहे. आणि वेगवेगळे विषय हाताळतो मी.
नुसत्या माळा घेऊन जप करा, पूजा करा, कीर्तन करा असलं नाही. कितीतरी आमचे उपक्रम आहेत. यूट्यूबला जा म्हणजे तुम्हाला सगळं कळणार, काय काय आम्ही करतो ते सगळं समजणार तुम्हाला. तेव्हा नानीज धाम चॅनल किंवा जगद्गुरू नानीज धाम हे 2 चॅनल आहेत आमची. त्या चॅनलवर जा म्हणजे तिथं सगळं दिसणार, फोटो पुराव्यासह दिसणार. मग आम्ही आता 127 बॉडी डोनेट करतोय. 127 लोकांनी बॉडी डोनेट केले. त्याची लिंक तुम्हाला तिथे बघायला मिळालीच पाहिजे. आणि तो त्याचा नातेवाईक बोलला पाहिजे की हे मी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या प्रेरणेनं केलेलं आहे. किंवा तिथला जे हॉस्पिटलचा डॉक्टर डीन असेल तो बोलला पाहिजे. त्याच्या सह ते दिलेलं आहे. आम्हाला दिलेलं सर्टिफिकेटपासून त्याला दिलेलं सर्टिफिकेटपर्यंत किती नियोजन असेल. मी इथं आहे, पूर्ण भारत देशामध्ये संप्रदाय चाललेला आहे. तो आपापलं बरोबर काम करतो. नियोजन म्हणून आम्ही या 25-30 वर्षामध्ये बऱ्याच ठिकाणी जाऊन पसरलो. का तर नियोजन. जीवनामध्ये 3च प्रकारचे प्रसंग येतात. त्यातला पहिला प्रसंग असतो आनंदाचा. आनंद पचवता आला पाहिजे. बरेच जणांना आनंद मिळाला की डोक्यात जातो आणि डोक्यात गेलं की जमिनीवरून पाय उचलले जातात आणि समज कळतं काय आम्ही कोण तुम्ही कोण. पूर्वी एका कप बशीतच पिते होते, पण आता मिजाईस येते, घमेंड येते, जमिनीवर पाय राहत नाहीत. का? आनंद पचवता नाही आला. त्या वेळेला कळत नाही आहे की जे जे निर्माण होतं ते संपणार आहे. आज आनंद निर्माण झाला तो संपणार आहे. आनंद पचवता आला पाहिजे. मग डोक्यात कधी जात नाही. काही लोक बघा जसे आहेत तसेच असतात आणि काही जणांना बाप रे एवढं मिळालं, भरपूर झालं, आकाशच टेंगणं. दुःख झेलायचं असतं ते आपल्याला कळत नाही. दुःख कसं झेलायचं ते. आणि त्यामुळे जे दुःख झेलायला पाहिजे ते आपण पचवत बसतो. पोरांना घडवणं तुमचंच काम आहे. ह्याच्यासाठी नियोजन करता आलं पाहिजे. जीवन जगताना तुम्हाला तुमचे रोल करता आले पाहिजे. मित्राचा रोल वेगळा आहे, नवऱ्याचा रोल वेगळा आहे, बायकोचा रोल वेगळा आहे. प्रत्येक व्यक्ती अनेक रोलमध्ये जात असते आणि हे रोल तुम्हाला करता आले पाहिजे. त्या भूमिका करता आल्या पाहिजे. पोरांनी येऊन सांगितलं पाहिजे आई वडिलांना. इतकं प्रेम देता आलं पाहिजे, इतकं मित्र मैत्रिणीसारखं वागलं पाहिजे पोरांबरोबर. बायको बरोबर, अरे ती बायको आहे ना, का यमासारखा वागतोस. ती बायको इतकी घाबरत. काही कुटुंबामध्ये असे प्रॉब्लेम आहेत, नवरा घरात आला की ती बिचारी घाबरत असते, तो कधी एकदा घरातून जातोय असं झालेलं असतं. काय यमासारखा जगतोस. त्या बायकोला प्रेम दे ना, तर तुझ्या घरात लक्ष्मी राहील ना. ती आनंदी पाहिजे, मुलं बाळं आनंदी पाहिजेत. वेगळ्या प्रकारचे आपण व्यसनं करतो. सोनाराचा पोरगा बघा सोनार काम करतो की नाही, त्याला कुठेही ट्रेनिंग घेण्याची गरज नसते. न्हाव्याचा मुलगा बघा न्हावी काम करतो की नाही, टेलरचा पोरगा बघा टेलर काम करतो की नाही, त्याला जाऊन बसवण्याची गरज नाही. बापाचं बघून बघून शिकत असतो. ते तिथे बापाजवळ बसण्याची गरज नाही, ते बरोबर शिकत असतो. म्हणजे काय, आपल्याला जगता नाही आलेलं आहे. जगता येत नाही, आपल्याला रोल करता येत नाहीत. आपल्याला ते भूमिका करता आल्या पाहिजेत. मग स्वामी हे शक्य आहे का? हो, मी करून दाखवतो. माझं लग्न झालेलं आहे, मला मुलगा आहे, मला सून आहे, मला 2 नातवंड आहेत. तुमच्यासाठी मी जगद्गुरू, पण नातीसाठी नातवंडासाठी नातूसाठी मी आजोबाच आहे, बायकोसाठी नवराच आहे, मुलासाठी बापच आहे आणि सुनेसाठी सासराच आहे. एवढा सगळा व्याप असतो. माझ्या बरोबर काही जण फिरत असतात, त्यांना विचारा काय परिस्थिती असते. बोलायला वेळ नसतो, अशी कंडिशन आहे. पण माझे मी जे दायित्व आहे ते करतो. ह्याच्यातून समजून काय घ्यायचं. तुम्ही म्हणाले का स्वामी घरचं का सांगता. रोल. जीवनामध्ये आनंद हवा आहे म्हणून माझ्याकडे आलात ना तुम्हाला. मग आनंद हवा असेल तर काय केलं पाहिजे, तुम्हाला तुमची भूमिका कळली पाहिजे संसाराची, की मी आई आहे कसं वागलं पाहिजे. मुलींना किंवा मुलांना कसे संस्कार केले पाहिजेत. मुलं फुकट जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. घरामध्ये नवरा बायकोचं वातावरण आनंदी असेल तर मुलं घडणार ना. आणि वातावरणच बेकार असेल, अरे असा पुरुषार्थ कमाव की नाव कर ना, आपला संसार उत्तम प्रकारचा करून दाखव, तो पुरुषार्थ आहे. तेव्हा लक्षात घ्या, आपल्याला भूमिका करता येत नाही जीवनाच्या. ह्या भूमिका ज्या आहेत त्या करायला पाहिजे असतील तर तुमच्यामध्ये संयम पाहिजे, समयसूचकता पाहिजे, प्रगल्भता पाहिजे, साधक बाधक विचार करता आला पाहिजे. अशी गोष्ट का घडली असेल,
काय झालं असेल नेमकं. बरेच लोक असे असतात, ते तसंच होणार, बरोबर आहे. अरे का तू अनुमान का काढतोस, अभ्यास करणं, विचार करणं, असं का घडलं असेल, ही गोष्ट अशी अशी घडली, घडले तसं बरोबर, का घडली असेल, त्याला म्हणतात साधक बाधक विचार करणं. ह्याने कदाचित असं केलं असेल म्हणून तर नसेल ना तसं झालं, हा विचारच नाही बरेच जण करत. केलं पाहिजे जीवनामध्ये. अशा प्रकारे संसारामध्ये जगायचं असतं, मग त्या घरामध्ये भांडणं राहत नाहीत. तेव्हा ह्याच्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे, ती प्रगल्भता. कर्ज होतं आपल्यावर, घेऊन आलेत प्रश्न माझ्याकडे, स्वामी माझ्यावर कर्ज झालं आहे. विचार करा हो, तुम्ही ज्यावेळी जन्माला आलात त्या असं काय शिक्का मारून पाठवलं का तुम्हाला देवानं, 5 लाख 2 कोटी काय कर्ज, शिक्का मारला नाही. इथे झालं आहे. का झालं आहे, घरामध्ये पाईपलाईनने पाणी आलेलं आहे, 1 इंची पाईप, अर्धा इंची पाईपलाईनने पाणी आलं आहे, आणि उपसताना पाणी तुम्ही 5 इंची पाईपलाईनचं पाणी उपसताय, शॉर्टेज नाही होणार. म्हणजे काय, आपल्याकडे आवक किती आहे आणि खर्च किती करतो याचा विचार करा ना. नाही महाराज मी धंदा घातला तर तो धंदा बंद पडला. अरे कसा बंद पडतो, तू काय त्याचा अभ्यास केलास का. मी जो धंदा करतो त्याला रॉ मटेरियल कुठून येणार आहे, मग त्या रॉ मटेरियलवर प्रोसेस करून मला फिनिश प्रोडक्ट विकायचं आहे, त्याला मार्केट कुठं आहे, त्याला बाजारपेठ कुठं आहे, याचा विचार केला का. एकाने टपरी घातली रे घातली, सटासट सगळेजण टपऱ्या घालायला सुरुवात करतात. हे का, नियोजन नाही, नियोजन. टेन्शनमध्ये जगू नका. कुणाला माहिती आहे का किती वर्ष जगणार आहात ते, मग हसणार कधी. हसल्यामुळे आपल्या शरीरातल्या ज्या पेशी असतात, सायन्स मगाशी मी सांगितलं ना, त्या उद्दीपित होतात, आणि त्या उद्दीपित झाल्यामुळे आपण काय होतो, फ्रेश होतो. काही पेशी दररोज मरत असतात, आणि काही पेशी ज्या असतात त्या शरीरामध्ये राहतात, त्या जीर्ण झाल्या की मग वृद्धकाळ येतो. माझं वय किती आता माहिती आहे, 60वं चालू झालं आहे. 21 ऑक्टोबरला 60वं चालू आहे. वाटतो का मी तुम्हाला 60 वर्षाचा. मला या वयात आजसुद्धा औषध नाही, ना BP, ना डायबेटीज, ना लो BP. तर हसायचं असतं जीवनामध्ये, आनंदी राहायचं नाही. मी रडकडत कधी जीवन जगायचं नाही, कारण नंतर तुम्ही गेलात ना तिथे रडायला पण नाही मिळणार. म्हणून मी नवीन पद्धत सुरू केले की मेल्यानंतर शरीर जाळून टाकण्यापेक्षा ते समाजाला द्या, की त्याच्यावर डॉक्टर तयार होऊ द्या, की जे रुग्ण असतात त्या रुग्णांना चांगले डॉक्टर जर मिळाले तर त्यांना त्यांच्या वेदनांपासून आजारांपासून मुक्त करतील. म्हणून हे शरीर जाळून टाकायचं त्यापेक्षा तिकडे द्या. माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत, त्यांनी आजच्याच घडीपर्यंत, म्हणजे आज काल रात्री झालं आहे, 127 बॉडी डोनेट केलेले आहेत. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय म्हणता, जन हे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोण. म्हणून रडत बसू नका. जो जीवन मिळालंय, बुद्धी देवानं तुम्हाला एवढी दिलेली आहे की बाकीच्या कुठल्याच प्राण्यांकडे नाही, एवढी बुद्धी दिलेली आहे. आहार निद्रा भयमैथुन सर्व योनी समसमान, परंतु मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाणं सर्वांचे. आपल्याला जे ज्ञान मिळालं ते ज्ञानाचा उपयोग करायचा आणि जगायचं. कारण जन्माच्या स्टेशनवरून जीवनाची गाडी सुरू होते, मृत्यूच्या स्टेशनपर्यंत जाते. तर मधला जो प्रवास आहे ना, म्हणजे पुण्यातून निघालेत वाराणसीला, तर पुण्यातून वाराणसीला जाण्यापर्यंत जो काय प्रवास आहे त्या प्रवासाचं नाव आहे जीवन. म्हणून जीवन चांगलं जगा. बुद्धी दिलेली आहे ना, बुद्धीचा वापर करा. सकाळपासून संध्याकाळी झोपेपर्यंत अनेक प्रकारचे निर्णय करत असता, ते निर्णय करत असताना संयम ठेवा. फाटकन डिसिजन घेतला पाहिजे निर्णय. रतन टाटा म्हणायचे की तुम्ही निर्णय पटकन घ्या, तो कधी कधी वेळेनुसार चुकीचा पण असू शकतो आणि वेळेनुसार तो बरोबर पण असू शकतो, पण घ्या, कारण वेळ तुमच्यासाठी थांबत नाही. आता बघा, आता वाजले किती ते बघा, पटकन सांगा. 11:05 झालेले आहेत. 11ला 5 आहेत कमी, आणखीन 5 मिनिटानंतर 11ला 5च राहतील का बघा. 11 वाजले म्हणून सांगा, म्हणजे वेळ थांबणार नाही आपल्यासाठी. मग ते वेळ साधून घेता आली पाहिजे, पण ती साधत असताना जर तुम्ही सर्वांगदृष्ट्या सक्षम झालात तर निर्णय चांगले होतील. मी बघा, एक माणूसच आहे, लग्न झालेलं आहे, मुलगा आहे, घरदार आहे, मगाशी सगळे तुम्ही ऐकलेलं आहेत,
पण मी माणसानं जगद्गुरु तुकोबारा म्हणाले, तुझं आहे तुझं पाशी पर वेडा जागा चुकलाशी. मी एक माणूस आहे, तुमच्या देवघरामध्ये आलो आहे, माझी पूजा करतात देवघरामध्ये. हे फक्त माझ्या कर्तृत्वामुळे मी करू शकलेलं आहे. कुणाला जबरदस्ती केलं हे देवघरात नेऊन मला बसव, कोण नाही बसवणार. जोपर्यंत अनुभव येत नाही, प्रचिती येत नाही, तोपर्यंत कोणीच हृदयात घेऊन नाचणार नाही. ती प्रियशी सुद्धा प्रियकराकडून काय मिळायचं बंद झालं, टाकून देते, त्याला सोडते आणि ती दुसऱ्याबरोबर निघून जाते. त्या लक्षात घ्या की तुम्हाला जीवनात जर उत्तम जगायचं असेल तर देवानं तुम्हाला भांडवल दिलं आहे. कुणाकडे माझ्याकडे येऊन मिळणार नाही, ते देवानं दिलेलंच आहे. फक्त आम्ही गाईड आहोत, मार्गदर्शक आहोत. आम्ही जे मार्गदर्शन करतोय ना, त्या मार्गदर्शनानं पुढे झालं तर जीवनाचं सोनं नक्की होणार. तुम्हाला जगण्यासाठी संयम हवा आहे, तो कुठल्याच बाजारात मिळत नाही. संयम आला की उतावळीपणा निघून जातो आणि मग कुठलाही निर्णय घेताना शांत डोक्यानं विचारपूर्वक निर्णय घेणार. निर्णय तर घेतला पाहिजे, समयसूचकता पाहिजे. कारण प्रसंग जे आहेत ना, 3च प्रकारचे प्रसंग आहेत. एक आनंदाचा प्रसंग असतो, एक दुःखाचा प्रसंग असतो आणि एक संमिश्र असतो. ह्याच्यापेक्षा चौथा काय प्रसंग कुणाला माहिती असेल तर त्याने बोट वरती करा. 3च प्रकारचे प्रसंग. मग ते प्रसंग हाताळण्याची प्रत्येकची वेगळी धाटणीनं प्रसंग हाताळावा लागतो. म्हणजे दुःखाच्या प्रसंगात कसं वागायचं ते कळलं पाहिजे. ती समयसूचकता पाहिजे आपल्याकडे की आता नेमकं काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. ती ज्यांच्याकडे नसते ना, त्यांचा बालिशपणा उघड लक्षात येतो. मोठा माणूस असतो, 60-70 वर्षाचा असतो, कसं वागायचं कळतच नाही. आणि हे कळण्यासाठी बाजारात कुठेच काय मिळणार नाही, हे तुमच्याकडेच आहे. नेतृत्व करता आलं पाहिजे. मी एक माणूस आहे, मला किस्सा नाही आहे, बघा माझ्या शर्टात मला शर्टच नाही आहे, किस्सा नाही आहे, पण कोट्यावधी रुपये तुम्ही जमा करता आणि कोट्यावधी रुपये वर्षाला समाजासाठी खर्च केले जातात. आपलं नर्सरीपासून बालवाडी जे आहे ज्याला म्हणतो आपण, त्या नर्सरीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत कॉलेज आहे, CBSE कॉलेज आहे. आज 17 वर्ष चालवतो, 1 रुपया पण घेतला जात नाही. ते जे मुलं आहेत त्यांची युनिव्हर्सिटीची फीसुद्धा आम्हीच भरतो. मोठमोठ्या राजकीय लोकांना कॉलेज चालवणं सोपं नसतं, आम्ही ते प्रूव्ह करून दाखवलं. दरवर्षी 10वी आणि 12वीचा रिझल्ट आमचा 100% असतो. पुन्हा ते जे कॉलेज आहे किंवा ते आमची शाळा जी आहे, पालकांना इंग्रजीचा ठ की प माहिती नाही, अशा ग्रामीण भागात आहे, नाणीजलं आहे. ॲम्ब्युलन्स आहेत, 17 वर्ष ॲम्ब्युलन्स चालवतो आहे. 53 ॲम्ब्युलन्स आहेत. 108 गाडी जी होती गव्हर्नमेंटची ती आता बंद पडत चालले. आमची जी 53 ॲम्ब्युलन्स आहे, ड्रायव्हर आमचा, गाडी आमची, डिझेल आमचं, मेंटेनन्स आमचा, आणि दिवसाला कमीत कमी 5-25 लोकांचे जीव वाचवले जातात फुकट. खूप आहेत योजना. आम्हाला नाणीधाम चॅनलवर जा म्हणजे तुम्हाला कळेल की या जगद्गुरू नाणीधाम ह्या चॅनलवर जा म्हणजे काय काय ॲक्टिव्हिटीज आहेत ते कळतील. आता त्याच्यात वेळ नको जायला. तेव्हा तुम्हाला नेतृत्व करता आलं पाहिजे. जर तुमच्याकडे नेतृत्व करण्याचा गुण असेल तर तुमच्यावर सगळेजण प्रेम करतात. माझ्या हाताखाली 400 IT इंजिनियर काम करतात की ज्यांना IT क्षेत्रामध्ये 15 वर्षाचा 20 वर्षाचा अनुभव आहे. असे एकदम सिनियर लोक ज्यांना महिन्याला कमीत कमी 5-6 लाख रुपये पगार आहे, असे लोक 400 लोक माझ्याबरोबर काम करतात फुकट. अनेक क्षेत्रातले इथं बसलेले बरेच जण आपापलं काम धाम सोडून माझ्या पाठीमागे लागलेले आहेत आणि माझ्याबरोबर सेवा करता. कारण मी चिकटफू आहे, म्हणजे फुकट आहे. त्या लक्षात घ्या, तुमच्याकडे नेतृत्व करण्याचा गुण असला पाहिजे. तुमच्यामध्ये प्रगल्भता पाहिजे की मी कोण आहे, कसा वागतोय, कसा वागता कामा नये, कसा वागलो पाहिजे. तुम्हाला एखादा प्रोजेक्ट करायचा असेल, आता युवांच्या लक्षात आलं, माझ्यावर युवा सेना आहे, त्या युवा मंचने 1000 युवांनी माझ्याकडे काही प्रश्न पाठवले, हे करूया, ते करूया, ते करूया. आता युवा गप्प बसले. मी युवानं सांगितले तुम्ही हे सगळं सुचवताय, पण त्याचा अभ्यास केलात का, अमुक अमुक करायचं आहे, त्याचं प्लॅन पाहिजे ना, किती लागतं. कसं काय म्हणाले स्वामी. एका युवानं सूचना केली होती की म्हणाले
आपण मुंबईमध्ये जे इकडून लोक ग्रामीण भागातून लोक जातात आणि मोठमोठ्या हॉस्पिटलला पेशंट ॲडमिट करतात, त्यांना खायची पण सोय नाही आहे. त्यांना आपण अन्नदान केलं पाहिजे, कारण आपण अन्नदान करतो ना, त्यामुळे केलं पाहिजे. मी म्हटलं सोपी गोष्ट आहे, पण त्याचं प्लॅन केलेस का? काय त्याच्यामध्ये आपण करून टाकू ते. त्याच्यासाठी धान्य एकत्र गोळा करावं लागेल. मग ते गोळा करण्यासाठी कोण जाणार? प्रत्येक सेवा केंद्रात गेलं पाहिजे. कोण जाणार? कसं कलेक्ट करणार? किती वेळा जाणार? त्यानंतर कलेक्ट झालेलं धान्य तालुक्याच्या ठिकाणी कसं येणार? त्याच्यासाठी पैसे लागणार आहेत. ते काय असं धान्य एका डोक्यावर पोतं घेतलं की निघालं असं नाही ना. ते धान्य इकडे तालुक्याच्या ठिकाणी येणार. मग त्याला वेअर हाऊस कुठलं आणणार? त्याचं भाडं कोण देणार? न म्हणालं बस 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 कळलं पुढचं. आता पुढे मी त्याला सांगितलं की ते जे धान्य आहे जिल्ह्याला येईल, जिल्ह्यावरून पिठात येईल, त्याला सगळे प्रोसेससाठी खर्च बिर्च जे ते करणार कोण? आणि हे करण्यासाठी माणसं पाहिजेत. ती तुझ्याकडे किती ओळखीची आहेत? आपल्या संप्रदायातले किती लोक ह्याला वेळ देतील? त्याचं प्लॅनिंग दे. त्यानंतर तुझं म्हणणं आहे ना ते करून घालायचं, ते करण्यासाठी मुंबईमध्ये जागा कोण देणार? बनवायला तर लागेल ना. भांडीकोंडी कोण देणार? दररोजचे कोण बनवणार? आणि जाऊन वितरण कोण करणार ते सांग. त्याच्यासाठी किती मॅनपॉवर लागेल, किती पैसा लागेल, त्याचं प्लॅनिंग दे. हे म्हणाले माऊली तुम्ही बोललात ते आता लक्षात आलं, हे शक्य नाही, कठीण आहे. कळलं तुम्हाला? आपण फेल का होतो? मला वाटप करायचं म्हणजे, मला कारखाना घालायचं म्हणजे घालायचं आहे. अरे हे प्लॅन कर ना बाबा. त्याला नियोजन म्हणतात. ते करता आलं पाहिजे. ते करता आलं तर जीवनामध्ये सक्सेस व्हाल. तुमचा हा प्रपंच चालवताय तुम्ही, इतका कडत चालवताय. पगार काहीतरी तुम्हाला कामधंदा आहे तर करताय. मला काहीच नाही आहे कामधंदा, तरी माझा संसार अतिशय उत्तमरित्या चाललेला आहे. काही जणांना वाटेल की मी ट्रस्टमधून काही घेतो. मी त्या ट्रस्टमध्ये ट्रस्टी पण नाही. आम्ही मठामध्ये जातो, जाताना पाणीसुद्धा आहे बघा, इथलं पाणी पण नाही मी पित. हे जे पाणी आहे ना हे माझ्या खर्चाचं आहे पाणी. कळलं तुम्हाला? तेव्हा असा हा प्रकार असतो. ह्याच्यासाठी ते नियोजन जे पाहिजे ते ज्याला करता येतं जीवनामध्ये ते सक्सेस होतात. म्हणून हे सगळं संयम, समयसूचकता, प्रगल्भता, साधक बाधक विचार करण्याची क्षमता, नेतृत्व करण्याचा गुण, चिकाटी, ह्या काही जण नुसता धंदा करायला सुरुवात करतात. एक महिना 2 महिने बघ कोण गिऱ्हाईक येत नाही, बंद करतो. अरे थांब ना जरा, तुझी प्रसिद्धी झाली का? एवढा काय मोठा आहेस का तू? सगळ्यांना कळू दे ना, त्यावेळी कळेल ना. कळवण्यासाठी प्रसिद्धीसाठी काय खर्च करणार की नाही तू? लोकांपर्यंत पोचल्याशिवाय तुझ्याकडे कसं येणार गिऱ्हाईक? त्याचं काहीतरी प्लॅन कर ना. तर ह्या गोष्टी ज्या वेळेला आपल्यामध्ये डेव्हलप होतात ती माणसं जीवनात 100% सक्सेस होतात. मग स्वामी हे गुण कसे काय आणायचे? तुमच्यातच आहेत, अंतःकरणातच आहेत. मग त्यासाठी साधू संतांनी नाम घ्या म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे काय? भक्ती करा म्हणून सांगितलेलं आहे. कारण भक्ती काय आहे ते ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगात आहे का? माझ्या शब्दात सांगितलं तर तुम्ही मला काहीतरी जोडून तोडून मोडून सांगितलं म्हणून. ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आहे, माझेनी अनुसंधान विन स्नान संध्या जप होम ध्यान ते सर्वही अधर्म जाण मद भजन ते नव्हे. जर तू माझ्याशी एकाग्र झाला नाहीस आणि तू कीर्तन कर, पोथी वाच, जप कर, काही कर, तरी ती माझी भक्तीच नाही. मग ते असं का सांगितलं असेल? म्हणजे एकाग्र. तुम्हाला नेम धरायला सांगितलेला आहे. बंदूक तुम्हाला शिकायची असेल, बंदुकीत गोळ्या आहेत, बंदूक तुमच्या हातात आहे, तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे आणि तिथे मार म्हणून गोळी सांगितली लागत नाही. त्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. ते टार्गेट जे आहे ते टार्गेटच फक्त दिसलं पाहिजे, बाकी काहीही दिसता कामा नाही आजूबाजूचं, त्यावेळी ती गोळी लागते. इतकं एकाग्र व्हावं लागतं. झाडावर कावळा आहे, त्याला तुम्हाला उडवायचं आहे, तर झाड दिसता कामा नाही, फांदी दिसता कामा नाही, आजूबाजूचा परिसर दिसता कामा नाही, फक्त कावळा. आणि तो कावळा पण सगळा दिसता कामा नाही, इथला भाग फक्त दिसू दे त्याचा तोंडाचा, त्याच्यावर गोळी मारा तो पडणार खाली. पण कावळा पूर्ण दिसतोय, लागणार नाही गोळी 100%. त्याला नेम म्हणतात. आणि हा नेम एकाग्रतेनं येतो. आणि आमचे जे ऋषीमुनी आहेत ना ते थोर शास्त्रज्ञ होते, त्यांनी हे शोध लावलेले आहेत आणि आता आधुनिक विज्ञानाने ते उचललेले आहेत. अमावस्या आणि पौर्णिमा कोणी काढले?
ऋषीमुनींनी शोधून काढलेलं आहे. भरती ओटी कुणी शोधून काढले? ऋषीमुनींनी शोधून काढलेलं आहे. आता तुमच्या दुर्बिणी जे आहेत ते आता आल्या 1600-1700 सालामध्ये. ऋषीमुनींनी साध्या नजरेने बघितलं, सांगितलं अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज असं म्हणतो ना आपण. ब्रह्मांड म्हणजे आकाशगंगा. आता विज्ञानानं सांगितलं हां भरपूर आहेत आकाशगंगा. या आकाशगंगेतला हा एक सूर्य आहे आपण जो बघतो तो. असे अनंत सूर्य आहेत आणि त्याला व्यापून राहिलेला आहे तो परमात्मा असं त्यांनी सांगितलं. आज तुमची प्लास्टिक सर्जरी केली तरी कळते. आधुनिक विज्ञान आपण झालं इतकं आपण शोध लावलं आहे. आजची प्लास्टिक सर्जरी केलेली आहे हे समजतं. नाही ही प्लास्टिक सर्जरी तर म्हणतो आपण. त्या काळी प्लास्टिक सर्जरी झाले त्रेतायुगामध्ये. मारीच नावाचा राक्षस हा रावणाचा मामा होता आणि या रावणाच्या मामानं सुवर्ण मृगाचं रूप धारण केलं होतं आणि आला होता. प्रत्यक्ष देवीला सीतामाईला पण कळलं नाही की हा मारीच नावाचा राक्षस आहे म्हणून. तिला वाटलं सोन्याचं हरण आहे म्हणून तिने सांगितलं ना रामाला जा आणि त्याला मार आणि मला घेऊन ये म्हणून. आज आपण क्लोन शोधलेत. क्लोनचा शोध आत्ता लागला आहे परंतु हा शोध द्वापारयुगामध्ये लागलेला आहे. गांधारीच्या पोटामध्ये बाळ होतं आणि कुंती लवकर बाळंतीण झाली त्यामुळे आता कुंतीला मूल झालं तोच राजा होणार म्हणून तिला पश्चाताप झाला की माझ्या मुलाला काय करावं लागेल? छत्रसामर धरावं लागेल. कारण पूर्वीची पद्धत होती राजघराण्यामध्ये की जो मोठा असेल तो राजा होणार बाकीच्यांनी युवराज म्हणून व्हायचं. तसं कुंती बाळंतीण झाले तिला आता जे मूल होणार आहे तो राजा होणार आणि मी पण गरोदर आहे पण मी उशिरा बाळंतीण होते म्हणून तिनं पोटात थडाथड मुटके मारून घेतले आणि गर्भपात झाला. गर्भपात झाल्याबरोबर वेदव्यासानी तुपाचे द्रोण केले तयार आणि त्याच्यामध्ये तो गर्भट घालून 101 गर्भ झाले ते तयार. थोडे थोडे तुकडे झाले होते ना ते तसाच उचलला म्हणून ते 101 आहे. 50च का नाही केले 10च का नाही केले तुकडेच तेवढे झाले. जेवढे तुकडे झाले तेवढे त्या द्रोणामध्ये भरले आणि तो त्या टायमिंगला ओपन केला आणि त्यातून बाळ जन्माला आलं. तेव्हा क्लोन कधी जन्माला आला आहे? द्वापारयुगात. आज विमान जे आहे तरीसुद्धा पडतं ते नाही. त्रेतायुगामध्ये विमान होतं पुष्पक जे रावणाकडे होतं आणि ते घेऊन रावणाला मारल्यानंतर भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येला आले होते. कितीतरी उदाहरणं देता येतील. आज सरोगेट मदर जी आहे तो प्रकार आत्ता सुरू झाला आहे. तो बऱ्याच जणांना पण माहिती नाही सरोगेसी म्हणजे काय. की त्या नवरा बायकोंचं बाळ दुसऱ्या बाईच्या पोटामध्ये ठेवायचं आहे कारण ह्या बाईची गर्भपिशवी नाजूक असेल हिला काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम असतील हृदयाचा त्रास असेल काही. आता हिरोईन वगैरे ते नाही करून घेत डिलेवरी कारण ज्यावेळी ती गरोदर राहते तर चेहरा तिचा ब्रॉड होतो. हे पोटाचे स्नायू जे असतात ते लूज होतात आणि स्मार्टनेसपणा जो असतो तो कमी होतो. म्हणून हल्ली जे नट्या जे आहेत तेही सरोगसी प्रकार करून घेतात. कुणाचं असतं ते बाळ? त्या 2 नवरा बायकोंचं बाळ असतं. ठेवायचं कुणाच्या पोटात? दुसरी जिचा काही संबंध नाही तिच्या पोटात ठेवायचं. ती गरोदर होते ती बाळंतीण होते तिला मूल होतं पण होतं मूल ते ह्यांचं. असं आता विज्ञानानं सिद्ध केलं आहे. आपल्याला ऐकून आश्चर्य वाटलं ना? मला काहीच नाही आश्चर्य वाटलं. हे आमच्या ऋषीमुनींनी केलेलं आहे अगोदर. बलराम वसुदेव जो आहे देवकी वसुदेवाचा ती दोघं नवरा बायको आहेत आणि ते बलराम जे बाळ आहे ते रोहिणीच्या पोटामध्ये नेऊन ठेवण्यात आलं आणि रोहिणी बाळंतीण झाली आणि तिला मूल झालं. भरपूर वेळ जाईल याच्यामध्ये सांगण्यामध्ये. तेव्हा लक्षात घ्या अध्यात्माला विज्ञानाचा बेस आहे. जिथे विज्ञान थांबतं तिथून अध्यात्म सुरू होतं असं म्हटलं तरी सुद्धा काय फारसं चुकीचं होणार नाही. आज विज्ञानाला मन मान्य नाही आहे का? तर विज्ञानाच्या परीक्षा नळीमध्ये मन काढता येत नाही दाखवता येत नाही. कारण अध्यात्म हे अनुभूतीचं शास्त्र आहे आणि विज्ञान हे सिद्धांताचं शास्त्र आहे. सिद्धांत परत करून दाखवता येतो आणि अनुभूती ज्याची त्यालाच घ्यावी लागते. म्हणजे भूक लागले का लागणाऱ्याच व्यक्तीला कळतं भूक लागले का अशी ती अनुभूती असते. आनंद काय असतो? ज्याने मिळवलं त्यालाच माहिती असतो. ज्याला मिळालेलंच नाही त्याला सांगून काहीच उपयोगाचं नसतं. तेव्हा ह्या
अध्यात्मशास्त्राने जे तुम्हाला सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे तुम्हाला मन नावाचं इंद्रिय आणि प्रकाश लहरींपेक्षा वेगवान हे मन आहे. विज्ञानाला धरू की नको, पकडू की नको, काय करू अशी संभ्रम अवस्था आहे. परंतु मागच्या दरवाजाने विज्ञानानं काय केलं आहे, सायकोलॉजीचे डॉक्टर तयार केलेले आहेत. जर आपल्याला मनच नाही आहे तर मानसिक रोगतज्ञ तुम्ही का करता. मी एका शास्त्रज्ञाला प्रश्न विचारला होता, तुम्ही मन मानत नाहीत की नाही. आमचं अध्यात्मशास्त्र मनाचं शास्त्र आहे, मन डेव्हलप करणारं शास्त्र आहे. आमच्या आध्यात्मिक शास्त्रातून मनावर जर परिणाम झाला तर तो गुंडसुद्धा आपली गुंडगिरी सोडतो आणि मोठा एखादा महान सत्पुरुष होतो. त्याचं नाव आहे वाल्या. वाल्या इतका गुंड होता, इतका गुंड होता, त्याचं पाप इतकं वाढलं. त्या नारद मुनी आले, भेटले. नारद मुनींनी ज्याला कान उघडणी केल्यानंतर पश्चाताप झाला आणि तोच वाल्या पुढे वाल्मिकी झाला. भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले नव्हते. त्याच्या अगोदर वाल्मिकी रामायण तयार झालं आणि त्या रामायणामध्ये सगळे जसं लिहिले तसंच प्रत्येक गोष्ट होत आली. ते झालं आता लांबचं नारद मुनींचं. मी अशी कितीतरी शेकड्यात उदाहरणं दाखवेन की माझ्याकडे तो आलेला जो माणूस आहे, इथे बरेच जण बसलेले आहेत की आपण कसे होतो आणि आज कसे झालं. मी काही जादूटोना नाही केलेलं आहे, कारण माझा त्याच्यावर विश्वासच नाही. जंतर मंतरवर माझा विश्वासच नाही. करणी करणं, चेटूक नाटूक करणं, भूतभुतटकी उठवणं हे सगळे थोतांड प्रकार आहेत. लिंब हे थोतांड प्रकार आहे. माझं म्हणणं लिंब कुणी टाकली तर घरी घेऊन या, सरबत करा, प्या आणि केसाला धक्का लागला तर मला विचारा. अरे लिंबानं काय होणार असेल तर मोदींनी का नाही त्या पहलगामच्या स्ट्रोकमध्ये जे पाकिस्तानवर ब्रह्मोस्त्र वगैरे टाकली, लिंबच टाकली असती ना. कारण एक क्षेपणास्त्र टाकण्यासाठी ते वाया जातं ना. नंतर क्षेपणास्त्र कोट्यावधी रुपये खर्च येतो. लिंब किती रुपये किलो मिळतील. कितीतरी सोपं होतं ना. नको तेव्हा भंपक आणि भाकड कथेला महत्त्व देऊ नका. वैज्ञानिक सिद्धांतावर बैठक निर्माण करा, ती टिकेल. तेव्हा ही जी भक्ती करायला सांगितलेली आहे तुकोबरायणी किंवा साधू संतांनी, हे थोतांड नाही आहे. याला वैज्ञानिक बेस आहे की आपण अशी भक्ती करून आपल्या मनाचं संवर्धन करतो आणि मनामध्ये संयम वाढला की उतावळीपणा जाणार. आपल्यामध्ये समजसूचकता आली की जीवनात काही प्रसंग आला, तो काय आलाय ज्याचा त्याला प्रत्येकाला कळत असतो काय प्रसंग आलाय, आणि आता तो कसं बाहेर पडायचं तेवढंच कळत नाही. ते आमच्याकडे आलेत. मी म्हणेन मी तुम्हाला किती वेळ भेटणार आहे. आज आलो आहे, परत 4 महिन्याने येणार, 3 महिन्याने येणार. त्याच्यापेक्षा तुम्हालाच तो कसा हँडल करायचा हा कळला तर माझ्याकडे येणार नाहीत परत. यायलाच नको आहे तुम्ही सारखं सारखं परत, कारण तुम्हाला प्रपंच करायचा आहे आणि प्रपंच करता करता स्वतःचा उद्धार पण करून घ्यायचा. म्हणून माझ्याकडे कशाला येतात. तुम्हालाच मी आयडिया देतो, त्या आयडियाने जा आणि बघा तुम्हाला प्रसंग हाताळता येतो की नाही. असे किती लोक आहेत की स्वामी आम्हाला बारीक सारीक आमचे प्रॉब्लेम सॉल्व करता येत नव्हते, आता मी तुमच्या सहवासात आल्यापासून मी माझे स्वतःचे डिसिजन व्यवस्थित घेतो. असे किती जण आहेत. त्याने हातवरती करा, हात मोजा बघा. हे कोणी नातेवाईक नाहीत, लक्षात घ्या. तेव्हा भक्ती का करायची तर भक्ती यासाठी करायची आपल्यामध्ये संयम वाढला पाहिजे, तो डेव्हलप झाला पाहिजे, म्हणून भक्ती करायची. म्हणून किती देवांची करता ह्याला किंमत शून्य आहे. कुणाची पण करा, कावळ्यावर गोळी घाला, नंतर पोपटावर गोळी घाला, नाहीतर मोरावर घाला, नंतर डुकरावर घाला. ज्याला मारायचं आहे तो दिसला पाहिजे, तोच फक्त पाहिजे. आजूबाजूचं सगळं काही दिसता कामा नाही, तर नेम धरला जाईल. मारा असा त्याचा अर्थ नाही आहे, नाही तर कोणतरी त्याचा अर्थ वेगळा घेईल. मला सांगायचं काय आहे की नियम धरण्यासाठी जसं टार्गेट फिक्स असावं लागतं आणि त्या टार्गेट व्यतिरिक्त काही दिसतं कामा नाही तर नेम धरला जातो. तसं फक्त काही क्षण मनानं एकाग्र व्हा म्हणजे तुम्हाला आनंद मिळणार. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं आहे की पुण्याची गणना कोण करी, देवाची या द्वारी उभा क्षण बरी. देवाच्या दारामध्ये उभा राहा म्हणजे काय, मंदिराचं जाऊन पुढे उभे राहायचं. देव कुठे नाही आहे, देव कुठे नाही अशी जागाच नाही आहे. तुम्ही सुद्धा देव आहात. देव शोधायला बाहेर जाण्याची गरज नाही आहे. तुम्ही सुद्धा देव आहात, फक्त तुमच्यामध्ये जो रजोगुण वाढलेला आहे त्यामुळे तुम्ही माणूस झालेले आहात. त्यामुळे आपलं 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 कळतं. रजोगुणी माणसं फक्त स्वतःसाठी आणि आपल्यांसाठी जगतात. तमोगुणी माणसं
ही फक्त एक धैर्य की मार सत्वगुणी माणूस हा जगासाठी जगत असतो. त्यामुळे तुमच्यामध्ये ती सात्विकता वाढली पाहिजे. यासाठी अनेक साधू संतांनी वेगळे मार्ग सांगितलेत. जैसी गंगा वाहे वैसे ज्याचे मन, भगवंत जाणं त्याच्या जवळ. मन गंगेसारखं पाक करा, ते होणार ॲटोमॅटिक सगळं. जर तुमच्या संयम आला, समजसूचकता आली, प्रगल्भता आली, साधक बाधक विचार करण्याची क्षमता आली, नेतृत्व करण्याचा गुण वाढला, 100% तुम्ही सक्सेस होणार. आणि हे करण्यासाठी, भक्ती करण्यासाठी कांदा सोडायची गरज नाही आहे, लसूण सोडायची गरज नाही, तुम्ही जो आहार करता तो सोडायची गरज नाही आहे, घरदार सोडायची गरज नाही, आपला कामधंदा सोडायची गरज नाही, मानप्रतिष्ठा सोडायची गरज नाही. दिवसातून कधीतरी 10 मिनटं वेळ काढायचा आणि स्वतःला एकाग्र करून घ्यायचं बस. आणि स्वप्नात सुद्धा कुणाचं वाईट चिंतायचं नाही. मग मी दाखवतो तुम्ही जीवनामध्ये सक्सेस होता की नाही. फक्त 8 दिवस द्या मला आणि 9व्या दिवशी त्याचा रिझल्ट बघा. नाही आला तर तुम्ही सांगाल ते मी ऐकेन. सुखाचे हे नाम आवडीने आ सुखाचे ते नाम आवडीने वाचे आवडे वाचे सुखाचे हे नाम आवडीने सुखाचे